महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा ज्वलंत प्रश्नावर चर्चा करणार आहोत ज्याने महाराष्ट्रातल्या लाखो जमीन मालकांची झोप उडवली आहे. अगदी बरोबर. आणि तो प्रश्न म्हणजे आपली जमीन दुसऱ्याला कसायला दिली तर ती कायमची हातातून जाईल का, ही अनामिक भीती. हो ना. आणि म्हणूनच आज आपण महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 आणि त्याच्या 2024च्या नियमांची अंमलबजावणी, विशेषतः 8 मे 2026चं जे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आले आहे त्यावर सविस्तर बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच, कारण यातली माहिती प्रत्येकासाठी, विशेषतः ग्रामीण भागासाठी खूपच क्रांतिकारी आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आता बघा, चर्चेचा पाया रचताना मला त्या व्यावहारिक भीतीबद्दल थोडं विचारायचं आहे. लोक आपली शेतजमीन अक्षरशः पडीक ठेवतात पण कुणाला कसायला देत नाहीत. कारण जुन्या कुळकायद्याची दहशत लोकांच्या मनात अजूनही आहे. बरोबर. ही जी कोंडी आहे ती फोडण्यासाठी हा कायदा नेमका काय करतोय? जो कायदा 27 जून 2023 पासून लागू झालाय आणि त्याचे नियम 2 जून 2025 ला आलेत, त्याचा मुख्य उद्देश काय आहे? आता बघा, तुम्ही जी भीती सांगितली ना, ती एका रात्रीत आलेली नाही. पण या नव्या कायद्याचा मुख्य उद्देशच मुळी ही भीती मुळासकट उपटून काढणे हा आहे. मालकाची सुरक्षितता यात 100% जपली गेली आहे. म्हणजे मालकाचा जमीन गमावण्याचा धोका यात शून्य आहे? 100% शून्य. कायद्याच्या तरतुदीनुसार मालकाचे जमीनविषयक हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतात. याचा सोपा अर्थ असा की तो निर्धास्तपणे जमीन भाड्याने देऊ शकतो. आणि याचा सामान्य नागरिकाला फायदा असा की पडीक जमिनी परत लागवडीखाली येतील. अरे वाह! मला इथे एक सोपी तुलना सुचतीये. म्हणजे हे शहरात कायदेशीररित्या घर भाड्याने देण्यासारखं आहे का, जिथे मालक सुरक्षित राहतो आणि भाडेकरूला राहण्याचा कायदेशीर पुरावा मिळतो? अगदी तसंच. हे उदाहरण एकदम योग्य आहे. शहरात जसा लीज अँड लायसन्स करार असतो ना, तसाच हा शेतजमिनीचा पट्टा करार आहे. यात मालक आणि पट्टेदार शेतकरी दोघांचेही हक्क स्पष्ट असतात. पण मग या कायद्याची प्रक्रिया काय आहे? कारण आपल्याकडे ग्रामीण भागात अजूनही तोंडी करारावर किंवा साध्या 100 रुपयांच्या स्टॅम्पवर व्यवहार चालतात. ते आता चालेल का? एक मिनिट. इथेच सर्वात मोठी चूक होते. आणि हाच या कायद्याचा गाभा आहे. कायद्याच्या कलम 3 नुसार फक्त तोंडी किंवा साध्या कागदावरील करार आता अजिबात चालणार नाहीत. म्हणजे नोंदणी करावीच लागेल? हो. नोंदणी अधिनियम 1908 नुसार हा करार रीतसर नोंदणीकृत असणं अनिवार्य आहे. म्हणजेच सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन तो रजिस्टर करावा लागेल. पण यामुळे शेतकऱ्याला त्रास नाही का होणार? सुरुवातीला वाटू शकतं, पण याचा फायदा असा की उद्या काही वाद झाला तर हा नोंदणीकृत कागद तुमचा सर्वात मोठा पुरावा असतो. मी एक सोपी चेकलिस्ट सांगते जी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हो, सांगा ना. काय आहे ती चेकलिस्ट? पहिली गोष्ट, भाड्याची रक्कम किंवा पिकाचा वाटा काय असेल हे अगोदर ठरवा. दुसरी गोष्ट, कराराचा अचूक कालावधी निश्चित करा. म्हणजे किती वर्षांसाठी आहे ते स्पष्ट लिहा. बरोबर. आणि तिसरी गोष्ट? आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 साक्षीदारांसमोर या कराराची कायदेशीर नोंदणी करा. बस एवढं केलं की काम झालं. बरं. पण समजा एखाद्याने अनेक वर्ष जमीन कसली, तो भावनिकदृष्ट्या जोडला गेला, तर तो 7/12वर आपला मालकी हक्क किंवा कुळ हक्क तर सांगणार नाही ना? हा एक खूप मोठा गैरसमज आहे आणि तो मी इथे ठामपणे दूर करू इच्छिते. कायद्यात अत्यंत स्पष्ट लिहिलंय की कराराची मुदत संपताच जमिनीचा ताबा कोणत्याही अडथळ्याविना मूळ मालकाकडे येईल. म्हणजे कुठलाही कायमस्वरूपी हक्क मिळणार नाही? अजिबात नाही. पट्टेदार शेतकऱ्याला कोणताही मालकी हक्क सांगता येणार नाही. 7/12 उतार्यावर मालकाचेच नाव अबाधित राहील. हे ऐकून मालकांना नक्कीच हायसं वाटेल. पण मग ह्या कराराची नोंद होणार कुठे? जर 7/12वर नसेल तर? शासनाने प्रत्येक तहसीलदाराकडे आता एक पट्टा करार नोंदवही ठेवणं बंधनकारक केलं आहे. अच्छा, म्हणजे वेगळं रजिस्टर असेल? अगदी बरोबर. त्यात या कराराची औद्योगिक नोंद होईल. त्यामुळे मालकही सुरक्षित आणि प्रशासनाकडेही पक्का रेकॉर्ड. तर मग यात पट्टेदार शेतकऱ्याचा काय फायदा? मालक सुरक्षित झाला, पण जो शेतकरी रानात घाम गाळतोय त्याच्या पदरात काय पडणार? इथेच तर खरी जादू आहे. मी तुम्हाला 2-3 क्विक फॅक्ट सांगते. पहिला फायदा, पट्टेदार शेतकरी आता थेट बँकांकडून पीक कर्ज मिळवू शकतो. अरे वा, म्हणजे सावकाराची गरज नाही. आणि दुसरा फायदा, तो पीक विम्याचा कायदेशीर लाभ घेऊ शकतो. आणि तिसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी मदत थेट त्याच्या पदरात पडू शकते. हे खरंच क्रांतिकारी आहे. जे खऱ्या अर्थाने मातीत राबतात त्यांना आता थेट फायदा मिळेल.
मित्रांनो, माहिती आवडत असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे प्रश्न खाली कमेंट करा. हो, नक्कीच. सर्वांनी सहभाग नोंदवावा. आता मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. समजा पट्टेदार शेतकऱ्याने ही जमीन परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला भाड्याने दिली, तर म्हणजे सबलीज केलं तर काय होईल? हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कायद्याच्या कलम 5 आणि 6 नुसार पोटपट्टा म्हणजेच सबलीज देणं अजिबात चालणार नाही. म्हणजे ज्याला दिली त्यानेच कसली पाहिजे? अगदी बरोबर. तसे केल्यास तो कराराचा मोठा भंग मानला जाईल आणि मालक त्वरित करार रद्द करून ताबा परत घेऊ शकतो. हे अतिशय न्यायी आहे. आता एका संवेदनशील मुद्द्याकडे येऊ. अनुसूचित जमातीच्या म्हणजेच एसटी प्रवर्गातील जमिनींबाबत काही वेगळे नियम आहेत का? होय, आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 36 चा संदर्भ इथे लागू होतो. अशी जमीन फक्त अनुसूचित जमातीच्या व्यक्तीलाच भाड्याने देता येईल. म्हणजे दुसऱ्या प्रवर्गातील व्यक्तीला ती घेता येणार नाही? नाही, आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं अनिवार्य असेल. आदिवासी बांधवांच्या जमिनी सुरक्षित राहाव्यात, हा यामागचा हेतू आहे. खूपच महत्वाची माहिती आहे ही. आता आपण वादाच्या परिस्थितीवर बोलूया. मालक आणि शेतकरी यांच्यात काही वाद झालाच तर कोर्टाच्या पायऱ्या शिजवाव्या लागतील का? नाही. तिथेच तर शासनाने मोठा बदल केलाय. कायद्याच्या कलम 12 नुसार दिवाणी न्यायालयाला यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. एक मिनिट, दिवाणी न्यायालयाला अधिकार नाही, मग दाद कुठे मागायची? तहसीलदार हे सक्षम प्राधिकारी असतील आणि विशेष म्हणजे त्यांनी 3 महिन्यात हा वाद मिटवला पाहिजे असं कायद्यात बंधन आहे. बापरे, 3 महिने! सरकारी कामात हे शक्य आहे का? होय, कारण शेतीचं नुकसान होऊ नये हा हेतू आहे. जर त्यांच्या निर्णयाविरुद्ध जायचं असेल तर जिल्हाधिकारी आणि त्यानंतर महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे म्हणजेच MRTकडे दाद मागता येईल. म्हणजे एक वेगवान न्यायव्यवस्था उभी केली आहे. पण नियम मोडणाऱ्याला काही दंड आहे का? खूप कडक दंड आहे. नियम मोडणाऱ्याला प्रति हेक्टरी जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आणि तो महसुलाची थकबाकी म्हणून वसूल केला जाईल. प्रति हेक्टर 50,000 रुपये! बापरे, म्हणजे कोणीही कायद्याला हलक्यात घेणार नाही. आपण आज खूप सविस्तर चर्चा केली आहे. हो, आणि मला वाटतं यामुळे अनेक शंका दूर झाल्या असतील. नक्कीच. संपूर्ण माहितीचा थोडक्यात रिकॅप घ्यायचा झाला तर मालकाची 100% सुरक्षितता, भूमिहीन शेतकऱ्याला कर्ज व विम्याचा अधिकार आणि शेतीमधील वाढती पारदर्शकता, हे 3 मुख्य खांब आहेत. अगदी बरोबर. आता जाता जाता विचार करा, या कायदेशीर सुरक्षिततेमुळे उद्या शहरातील उच्चशिक्षित तरुण किंवा कॉर्पोरेट कंपन्या कोट्यवधी रुपयांची जमीन न विकत घेता ती कायदेशीरित्या भाड्याने घेऊन शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती घडवून आणू शकतील का? हां, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. नक्कीच. हा प्रश्न मी तुम्हाला स्वतःच्या पातळीवर विचार करण्यासाठी सोडून देतो. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय हवाय ते आम्हाला नक्की सुचवा. आणि हो, खाली दिलेल्या लिंकवरून आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. बरोबर. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.